हरे कृष्णा. गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. अध्याय पहिला, श्लोक 26. तत्रापश्य स्थितार्पार्थः पितॄनथ पितामहान् आचार्या मातुला भ्रान्तौ पुत्रौ पौत्रा सखींस्तथा. तिथे अर्जुनाने पाहिले की त्याचे वडील, आजोबा, शिक्षक, काका, भाऊ, मुलगे, नातू आणि मित्र उभे आहेत. अर्जुनाच्या समोर कौरव आणि पांडव दोन्ही सैन्यात त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईक उभे असल्याचे दिसले, ज्यामुळे त्याला मानसिक दृष्ट्या धक्का बसतो. श्वशूरांस रुधश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बंधुवस्थितान्. तिथे त्याने आपल्या सासरचे लोक आणि मित्र देखील पाहिले. त्यांना पाहून अर्जुन खूप व्याकुळ झाला. अर्जुनाने आपल्या प्रियजनांना युद्धभूमीवर पाहून दुःखी झाला. त्याला हे समजत नाही की आपल्याच माणसांशी कसे लढावे. कृपया परयाविष्ठो विषीदन्निद्रमब्रवीत दृष्ट्वें स्वजनं कृष्ण युयुत्सं समुपस्थितम्. करुणेने ओतप्रेत होऊन आणि दुःखाने भरून अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, हे कृष्णा, या युद्धासाठी सज्ज माझ्या लोकांना पाहून मी अत्यंत व्यथित झालो आहे. अर्जुन युद्धात आपलेच नातेवाईक उभे असल्याचे पाहून भावनांनी गहिवरून जातो. त्याला आपल्या प्रियजनांशी लढावे लागणार असल्याचे दुःख होते. सिदंती मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपशुष्य शरीरे मे रोमहर्षश्च जायते. माझे हात पाय शिथिल झाले आहेत. माझे तोंड कोरडे पडले आहे. माझ्या शरीराला थरथर सुटली आहे आणि माझे केस उभे राहिले आहेत. अर्जुनाच्या शरीरावर भीतीचे, नैराश्याचे परिणाम दिसू लागले. त्याला युद्ध करण्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता गमावल्यासारखे वाटते. गांडीवं संसते हस्ता त्वक्वैश्व परिदह्यते न च शक्नोम्यवस्थान्तु भ्रमातीवं च मे मनः. माझ्या हातातून गांडीव धनुष्य खाली पडते आहे. माझी त्वचा जळते आहे. मी उभा राहू शकत नाही. माझे मन चक्कर मारत आहे. अर्जुनाला इतके नैराश्य आले आहे की त्याच्या हातातील धनुष्य सैल झाले आहे. त्याला असे वाटते की तो पुढील काहीच करू शकणार नाही, कारण त्याचे मन स्थिर राहण्यास तयार नाही. अशा प्रकारे गीतेचे पुढील श्रवण आपण पुढील भागात करणार आहोत. तोपर्यंत हरे कृष्णा.